तर महात्मानस्तु मां पार्थ दैवी प्रकृतिमाश्रिता भजन्ते अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादि मव्ययम. म्हणजे महात्मा जो दैवी प्रकृती युक्त जो असतो तो माझा अनन्य अ, अ, तेनी भजन करतो. आणि ते तसं कशामुळे करतो तर ज्ञात्वा भूतादिम अव्ययम. कारण त्याला ज्ञान असतं. कसलं ज्ञान असतं? तर भूत जे आहे, जे जे झालेलं आहे, म्हणजे सृष्टी किंवा क्षेत्रज्ञ विवेकात ज्याला क्षेत्र म्हटलंय, इदम म्हणून जे दाखवता येतं ते सगळं क्षेत्र आहे. पण ते किंवा शरीर आहे, तर शरते इति शरीरा. त्यामुळे आपलं इंडिव्हिज्युअल वष्टीचं शरीर असो, समष्टीचं शरीर आहे, ते क्षरणारं जरी असलं तरी जो खरा ज्ञानी महात्मा आहे तो ते परमात्म्यापासून झालेला आहे ही जाणीव असल्यामुळे तो व्यवहारात जरी असला तरी त्याचं भगवंताचं चिंतन जात नाही. जे भगवान म्हणतात अनन्यच चिंतयंतो मा ये जना परिपासते तेषाम नित्याभियुक्तान योगक्षेमम वहाम्यम. तर अनन्य म्हणजे डोळे मिटूनच बसलेले आहेत 24 तास असा अर्थ नाही. त्यांना डोळे मिटले तरी ईश्वर आहे आणि समोर सगळी सृष्टी दिसते, त्यातली लोक दिसत आहेत, लोक व्यवहार ते करतायत, पण तरी त्याची अनन्यता जात नाही कारण सगळीकडे त्यांना परमेश्वर दिसतोय. हे म्हणजे म्हणून ज्ञात्वा भूतादिम अव्ययम हे सांगितलं. चल पुढे वाचूया. असतो यस्य योगेश्वर कृष्ण यस्य पार्थ धनुर्धरः तस्य श्री विजयो भूतीर ध्रुवा नीतीर मतीर मम. आता म्हणजे जिथे योगेश्वर कृष्ण आहेत आणि पार्थ आहे तिथेच श्री विजय आहे आणि तो ध्रुव आहे म्हणजे कायम, आणि नीतीही तिथेच आहे. आणि असं माझी मती आहे, म्हणजे असं माझं मत आहे ते म्हणतात. आता इथे कृष्ण म्हणजे परमात्म शक्ती आणि अर्जुन म्हणजे क्रियाशक्ती सांगितलेली. म्हणजे ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती याचा योग झाला की या सगळ्या गोष्टी होतात. म्हणजे आपण बरेच जण जेव्हा जास्त काही समजा ज्ञानाचा अभ्यास आहे हे, मग उपासना नको वाटायला लागते किंवा बसून राहतात, तर तसा उपयोग नाही. जोपर्यंत देहभाव आहे, जोपर्यंत हे जगाचा भास आहे, तोपर्यंत ज्ञानशक्ती आणि क्रियाशक्ती या दोन्ही लागतात कार्य होण्याकरता. ईश्वराचं कार्य होण्याकरता दोन्ही लागतात. तर तेच सांगितलेलं आहे. करायलाच पाहिजे. याचा पण एक रेफरन्स नाही का आधी आपण वाचलेल्या प्रवचनात आला, अविनयम अपनय विष्णू दमय मना क्षमय मृगतृष्णाम भूतदयाम विस्तारय तारय संसार सागरता. त्यात पण हेच सांगितलेलं महाराजांनी. झाले का जॉईन? अभ्यास आहे ना, तू कोणतेही वैराग्य ते गुह्यते. अभ्यास आहे. हे हा, हे
इ- इच्छा इच्छा सगळी नष्ट झाली तर ती मुक्ती आहे. मग इच्छा नष्ट होईल तेव्हा मी खायचं थांबणार असा विचार केला तर ती इच्छा कधीच नष्ट नाही होणार. धर्म एवढ्या करताच आहे की वासना ज्या आहेत त्या वासनाप्रमाणे भोग घेऊ नका सांगून कोणी ऐकणारच नाहीये. मन आपलं ऐकत नाही ते. म्हणूनच सांगितले ना, चंचलही मन कृष्ण प्रमाथी बलवदृढ म्हटलेत अर्जुन. तर त्यावेळी महाराजांनी काय सांगितलंय की अं, घोड्याला घोड्यासारखं आहे ना ते. तर घोड्याला कधी लगाम खेचायचा कधी सोडायचा अशा पद्धतीने पुढे जायचं. पूर्वी कसं होतं म्हणजे सर्वात सोपं म्हणजे तस्मात् शास्त्रम प्रमाणात आहे. धर्माने सांगितले ना. गुळवणी महाराजांना एकाने विचारलं की पाव खाल्ला तर चालेल का? ते म्हणाले खा ना, पण घरी बनवून खा. गुळवणी महाराजांना एका हा तर तर भजीमध्ये परत कांदा भजीच खायचे का त्याची कोबी कोबी घालून भजी खायचे हा एक प्रश्न झाला. तर सर्वात पहिलं आहे म्हणजे खरं असं आहे की धर्माप्रमाणे सांगितलंय तसं वागायचं काहीही झालं तरी. आता ती शक्ती आपली नसेल म्हणजे नाहीये समजा आपली नाहीये तशी, तर मग मधुदादा सांगतो तो मार्ग नाही तो नाईलाज आहे. पण सध्या आपण त्या नाईलाजाच्याच अवस्थेत आहोत. पण मग त्यावेळी काय करायचं की उपासना वाढली पाहिजे, ईश्वराची भक्ती वाढली पाहिजे. उपासना जर वाढली साधना जर वाढली तर ह्या आपल्या मनात जसा सात्विक गुण वाढत जातो तशा आपल्या इच्छाही सात्विक बनत जातात. अ, 14व्या आणि 17व्या अध्यायात सत्वरजतम ती कर्म कशी किंवा ते अन्न सात्विक कोणतं राजस कोणतं तामस कोणतं हे सगळं आपल्याला गीतेत सांगून ठेवलेलं आहे. ते समजून येतं. तर त्यामुळे वृत्ती जर सात्विक बनली तर जे राजसिक तामसिक आहे ते आवडणारच नाही. मग वृत्ती सात्विक कशाने बनेल? युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टसा म्हणजे योग कसा करायचा तर ते योगासाठी जे सांगितले ते करत राहायचं. आणि मुख्य नामस्मरण आहे. ईश्वराच्या कथेचा अनुवाद आहे. ईश्वराची चरित्र ईश्वराचे विचार म्हणजे अं, अवतार घेऊन आलेले त्यांची ते आणि त्यांचे विचार म्हणजे गीता आहे किंवा संतांची वचनं आहेत. ह्याच्यात जर सतत राहिलं तर त्या वासना हळूहळू कमी होतात. वासना कमी करायचा फोकस आहे की नाही हा पहिला प्रश्न आहे. म्हणजे आता ताई महाराजांनी परान्न घ्यायचं नाही सांगितलेलं आणि ते घरी त्याचा खूप हे झाला म्हणजे एका प्रसंगी तो प्रसंग ते खूप मोठं होईल सांगायला गेलं तर. पण त्याच्यानंतर असं झालं की आईने पत्र लिहिलं महाराजांना की हा असं करतो खात नाही हे नाही. तर नंतर मी आणि गोडसे काका गेलेलो असताना आधी गोडसे काका दर्शनाला आत गेले तर तेव्हा महाराज म्हणाले अहो तो दिनेश म्हणे तो काही परान्न वगैरे घेत नाही त्यांच्या मातोश्रीचं पत्र आलंय म्हणे तुम्ही त्याला काय सांगाल का? तर काका म्हणायला आलाय तोही आलाय म्हणून मग मला आत बोलवलं. तर म्हणाले हे सगळं हे बहिरंग आहे. ही बाह्य साधनं आहेत म्हणे. मुख्य म्हणजे कोणाही जीवाचा नगडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. आणि म्हणाले की राखावी बहुतांची अंतरे भाग्य येते तदनंतरे. म्हणजे आता ह्या ज्या दोन गोष्टी आहेत ते सत्वगुणाची वृद्धी करण्याकरता केलेले प्रयत्न आहेत. तर सत्वगुणाची वृद्धी कशा कशाने होते? अविनयम अपनय विष्णू सगळ्यांपेक्षा जे महाराजांनी सांगितलंय ईश्वर जवळ कोणाला आहे की जे जगा धाकुटे होईजे ते जवळीको माझी. वंदन भक्ती त्याच्याकरता आहे. नम्रपणा घेणं त्याच्याकरता आहे. म्हणजे व्यवहारात वागताना दुसऱ्याला उपयोगी पडणं, मैत्री करुणा मुदिता उपेक्षा यांनी वागणं, ही सतत ईश्वराचं स्मरण नामस्मरण चालू आहे. नामस्मरण गुणस्मरण
किंवा त्यांच्या वाणीचं स्मरण. वेद हे तद्रूप आहेत, भागवत हे तद्रूप आहे. तर त्याचं चिंतन वाचन आपलं किती करतात. ज्ञानेश्वरी म्हणतात कारण ज्ञानेश्वरांचा रूप हे आहे म्हणून ती ज्ञानेश्वरी आहे. तर हे आपण आयुष्यात आपण त्याला स्थान किती देतो. आणि दुसरं अ, धर्मे प्रीतीम हे जे 7 हे सांगितलेले आहेत, ते उपायही आहेत. धर्मावरची प्रीती वाढायकरता प्रयत्न केले पाहिजेत. त्याच्यात मला धर्माबद्दल प्रीती वाटत का नाही, किंवा अ, श्रद्धा सताम कुलजन प्रभवस्य लज्जा म्हणून सांगितलंय. म्हणजे देवीचं स्वरूप काय आहे, की सत्प्रवृत्तीचे लोक आहेत त्यांच्या मनातली श्रद्धा, आणि कुलीन जो लोक आहेत त्यांच्या मनातली लज्जा, हे तुझं रूप आहे म्हटलेलं आहे. म्हणजे आपण जर धर्माच्या विरुद्ध वागतोय, किंवा आपण अ, बाहेरचं खातोय, प्रत्येक वेळी लाज वाटली पाहिजे. म्हणजे मला वाटते लाज, सुटलं असं नाही, पण प्रत्येक वेळी हे बरोबर नाही, ह्याच्या आपल्याला पुढे जायला पाहिजे. लाज वाटली तर तळमळीने प्रार्थना होणार. नाहीतर जसं जेवताना बसताना मेकॅनिकली वदनी कवळ घेता म्हटलं, ती भावना ठेवून म्हटलं तर ते अन्नाची शुद्धी होते. अन्नाची शुद्धी झाली सत्व संशुद्धी होते. तर तसं ते मनापासून घडायला ती लाजही कायम जागृत ठेवली पाहिजे. एकदा आपण मनाने म्हटलं काय हल्लीच्या जगात हे जमणार नाही, की मग ते लाज वाटणं बंद होतं. किंवा असा उपाय काढला, की खावंसं वाटतंय ना, मग खाताना प्रार्थना करून खायचं. प्रार्थना करून खायच्या बरोबर ही लज्जा जर असेल, नाहीतर मग ती सवय होऊन जाते. चला, माझे काका काका होते ते, म्हणजे नॉनव्हेजच्या ताटाला पण हे चित्रावती घालून नैवेद्य दाखवून खायचे. आता हे चांगलं की वाईट? तर म्हणजे नाही नाही, चांगलं म्हणजे ते रिलेटिव्ह आहे ना. जो काहीच करत नाही त्याच्या मानाने बरं आहे म्हणायचं. पण पण त्याचं समाधान घेणं योग्य नाहीये. समाधान केव्हा वाटू शकतो आपण, जेव्हा पूर्ण धर्माप्रमाणे आचरण झालं, तेव्हाच समाधान आहे. आणि तोपर्यंत ते जे काही होतंय, अ, वायू हे एक गुरु जे मानलेलं आहे. तर वायूचं काय, कुठेही जातो कुठेही राहतो, पण आपल्या तेजानी तो, म्हणजे वायूत काहीही पडलं तरी ते शुद्ध होऊन जातं. पण ते किंवा अग्नी, सॉरी वायू नाही, अग्नीच आहे, की काहीही जरी टाकलं तरी ते शुद्ध होऊन जातं. तर ती अग्नीसारखी मग आपली उपासना इतकी दांडगी व्हायला पाहिजे, की अग्नीसारखं काही खाल्लं तर पचवलं. पण मजा अशी आहे, उपासना दांडगी होण्याचं लक्षण काय आहे, की आपोआप जिभेचे चोचले कमी होतात. म्हणजे हे एकमेकात हे केलेलं आहे. आणि मग मग स्वल्पव्रत आहेत, की ठीक आहे, आठवड्यातले एकच दिवस मी म्हणजे 6 दिवस बाहेरचं नाही खाणार. हे असे प्रकार काही करून, त्याला सगळं धर्म म्हणजे तेच आहे, की तुमचं जे स्वैर विषयांचा भोग आहे, त्याला धर्माच्या माध्यमातनं त्याच्या भोवती सगळं ईश्वर उपासना जोडून, आणि भोगाचा काळ, भोगाचे ऑकेजन कमी करणं हाच धर्म आहे. तर अगदी आपलं धर्मशास्त्राने सांगितलं त्याप्रमाणे. आणि त्यामुळे ही पुस्तकं पण, म्हणजे आता शास्त्र असे सांगते, किंवा शास्त्र काय सांगते यासारखी जी पुस्तकं आहेत, कारण आपल्याला तर वेदाभ्यास करता येत नाही, त्याचा फायदा काय आहे? बऱ्याच वेळा आपल्याला आपलं वागणं हे धर्माप्रमाणे नाहीये ह्याचीही जाणीव नसते. तर ते व्हायला पाहिजे. आणि नामस्मरण हा कलियुगातला उपाय आहे. स्मरण वाढलंच पाहिजे. एखादा नियम, म्हणजे समजा आता बाहेरचं खाल्लं तर एवढं गायत्री जप संध्येबरोबर झाला पाहिजे. म्हणजे काय होतं, की याला आमोदला वाटतं म्हणालेले महाराज, की त्याला एका ऑफिसमध्ये पार्टीसाठी जाऊन यायला लागलं.
तर मग तिथे बाहेरचं खाल्लं गेलं तर अशा दृष्टीने त्याला 1,00,000 गायत्री, त्याच्यावर उपाय काय, तर 1,00,000 गायत्री. आता असं जर प्रत्येक वेळी बाहेरचं खाल्ल्यावर खरंच 1,00,000 गायत्री करायला लागलं तर ते कुठेतरी असं वाटतं की अरे नको बाबा, त्यापेक्षा खातच नाही. म्हणजे की हे वेगवेगळ्या पद्धत आहे. आपला फोकस किती आहे, आपला फोकस किती आहे त्याच्यावर, ह्याच्यावर अवलंबून राहतं. थोडीशी का, पूर्ण कमी करू? मागताना छोटी झोळी घेऊन का मागायचं? जोपर्यंत एकदम होणार नाही हे मनात राहतं तोपर्यंत एकदम होणार नाही. आपल्यालाच आपली प्रार्थना चा फळ मिळणार नाही वाटत असल्यावर कसं फळ मिळणार? तेही होत नाही. तसं होत नाही. म्हणून म्हणून महाराजांनी सांगितलंय की घोड्याला कधी उधळू द्यावं. दळवींनी सांगितलेला मार्ग बरोबर नाहीये. खरा जो मार्ग आहे तो आपल्याला करता येत नाही, तर निदान तेवढं तरी करावं. कारण तो मार्ग एकदा बरोबर म्हटला ना, की मग कायम अ, खाणं आपलं चालूच राहतं. हो. हं. आणि हा एक प्रकार झाला. माझ्या बाबतीत हा प्रकार उपयोगी नाही पडला. म्हणजे 10-11व्या वर्षी दीक्षा झाली. 11 ते हो. तर 11व्या वर्षापासून ते 19 वर्षापर्यंत सोडण्याचा इतका प्रयत्न केला, की जाऊन ते कापताना पाहायचं, हे करायचं, की त्यांनी तरी आपल्याला हे जाईल. पण जेव्हा म्हणजे साधना वाढली, म्हणजे रात्रभर बसायचं, बैठक लागली नाही तरी बसून राहायचं. हे जेव्हा सुरू केलं, तेव्हा 6 महिन्यात सुटलंच ते. सोडायला लागलंच नाही ते. हां. हो, हो, हो. दोन्ही आहे. निग्रह करायचा, कधी सोडायचं, कधी धरायचं, हे करत राहिलं पाहिजे. हां. अरे वाह! हं, हं. हो. पण इथे नुसतं नॉन-व्हेजचा प्रश्न नाहीये. बाहेरच्या खाण्याबद्दल बोलतोय आपण. तर ते हं. हो, सगळ्याच इच्छा. प्र प्रत्येक वेळी विचार करताना या इच्छा सुटतात. निग्रह जरी कमी पडला, तरी या इच्छा सोडता येत नाहीत, हे काढायचंच नाही तोंडातनं. महाराजांनी सांगितलंय, "काशीस जावे, नित्य वदावे." सोडायचीच नाहीत इच्छा. म्हणजे हे सोडायचंच नाही. होणार निग्रह. एका पॉइंटच्या आधी आपण एखादी गोष्ट खात नाही आणि खातोय आणि दुसऱ्या क्षणी खात नाही. म्हणजे कोणत्याही क्षणी परिवर्तन होतं. आपला विश्वास तेवढा दृढ केला तर. हो, म्हणजे इच्छा आहे ना. हो, म्हणून कधी-कधी कधी-कधी म्हणजे ते अ, महाराजांनी जे घोड्याचं उदाहरण दिलंय, की अ, कधी लगाम ढिलाही सोडायचा, कधी खेचून धरायचा.
कायम खेचून धरून उलट त्या वासना अजून क्षोभ पावतात. किंवा मग म्हणजे त्याचा एक उपाय असा की घरी करून खाल्लं बरं. म्हणजे कालच्या पेक्षा म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा या वर्षी थोडस कमी. अजून एक उपाय आहे म्हणजे जो डाएट साठी पण उपयोगी पडतो. म्हणजे अ, बाहेरचं न खाणं खाणं हे पण झालं, पण स्वल्पा म्हणजे युक्त आहार विहारस्य म्हणजे युक्त आहार म्हणजे टू थर्ड आहार वगैरे जे सांगितलेले आहेत, तो विचार केला तर अ, बांधणारा जो पदार्थ आहे, आपण तो एवढा खाल्ला काय एवढा खाल्ला काय, तो खाऊन झाल्यानंतर त्याची तृप्ती तेवढीच असते. त्यामुळे ते प्रमाण कमी करायचा प्रयत्न असं वेगळं करत राहायचं आणि मुख्य नामस्मरण वाढवणं, साधना वाढवणं हेच आहे. हे मुख्य आहे. कठीण आहे ते, पण अ, प्रयत्न सोडायचे नाहीत आणि मधला मार्ग घेतल्यानंतर हे आता बरं आहे म्हणून आता म्हणजे आरामात राहायचं नाही. तो अजेंडा कायम ठेवायचा. जितम सर्वम जिते रसे महाराज म्हटले. त्यामुळे रसना ही जिंकली पूर्ण जात नाही तोपर्यंत स्वस्थ नाही बसायचं. हा, पण म्हणजे मधला काहीतरी मार्ग काढून स्वस्थ नाही बसायचं. टेम्पररी ठीक आहे, पण त्याचा पुढे जायचा कायम प्रयत्न चालूच ठेवला पाहिजे. हो. दुसऱ्यांना चांगलं चुंगलं खायला घालणं हा एक उपाय आहे. देवाला नैवेद्य घेऊन करणं हे पण आहेच आहे. दुसऱ्याला खायला घालणं हे पण चांगला उपाय आहे. अर्थात अभक्ष्य दुसऱ्याला नाही खायला घालायचं. कोणालाच नाही खायला घालायचं. पुढची अवस्था आहे ती. ते जमेल म्हणून ते जमायच्या आधी अभक्ष्य नाही खायचं एवढं तरी जमलं पाहिजे. हा, गीतेत भगवंतांनी सांगितलं आहे. गीतेत भगवंतांनी सांगितलेलं आहे, कामक्रोधाचे वेग आवरणं हाच सुखी, तोच योगी आणि तोच सुखी आहे. पूर्ण कामक्रोध जातील असं नाही. तर कामामध्ये खाण्याची खाण्याची इच्छा पण आहे ना, ती इच्छा कंट्रोल करता आली पाहिजे. बरं, कंट्रोल करता म्हणजे कंट्रोल करून सतत तिथेच लक्ष राहिलं तरी तो मिथ्याचार आहे. म्हणून महाराजांनी सांगितलं होतं, तिथून लक्ष काढण्याचा प्रयत्न तिथून लक्ष काढण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा महाराजांकडे लक्ष लावायचं. कारण तिथून लक्ष काढणं म्हणजे आपण म्हटलं तसं. आता मी जर म्हटलं की तुम्ही माकडाचा विचार करू नका, आता सगळेजण माकडाचा विचार करतायत. तर त्यामुळे लक्ष काढून घ्यायचं नाही, त्याच्याकडे लक्ष लावायचा प्रयत्न करायचा. हा. आणि याच्याकरता म्हणजे जे सगळ्या सगळ्या ह्याच्यात काय आहे, हे म्हणजे नामस्मरण वगैरे, हे नामस्मरणात एकदा श्रद्धा उत्पन्न झाली की इंद्रिय निग्रह आपोआप होतो. पण म्हणून ते होईपर्यंत हे वाचन आहे, हे डिस्कशन आहे, की मनाला तो विषय आपण दिल्यानंतर त्याला एका पद्धतीने जाऊन कंटाळा आला की त्याला दुसऱ्या पद्धतीने ते देताल. नामस्मरण बैठक बैठकीला बसलो, बैठक झाली, आता काय नामस्मरण करतोय, नामस्मरण करून कंटाळा आला, घोरात कष्टात म्हटलं, कंटाळा आला, वाचलं, कंटाळा आला, मिळून सगळ्यांनी वाचलं, भजन म्हटली, पूजा केली, इतके वेगवेगळ्या ऑप्शन्सनी कुठून तरी शेवटी त्या स्मरणाकडे आपण जर राहिलं तर या गोष्टी आपोआप कमी होतात पुढे पुढे. चला. गुरुदेव दत्त. हा, आणि यात अजून एक आहे, सॉरी, आपण मागे बोलता बोलता बोललेलो की गीता किंवा विष्णू सहस्त्रनाम याच्यात बऱ्याच गोष्टींचे उपाय आहेत.
तर याच्यात म्हणजे सात्विक, राजस, तामस अन्नाचं जे डेफिनेशन आहे, म्हणजे त्याच्या संबंधीचे श्लोक आहेत. त्याच्या पठणाने ही तुमचे त्याच्यावरची वासना कमी होण्याला उपयोग होतो. कारण गीतेतले सर्व श्लोकच भगवंताची वाणी आहे. तर त्यामुळे त्याचाही उपयोग होतो. हो आहे. ऍक्च्युली 14व्या आणि 17व्या अध्यायाच्या पठणाने आपली सात्विक गुणाची वृद्धी म्हणजे खरं 14, 16 आणि 17 असे 3 अध्याय आहेत, की त्याचं पठण नेहमी केलं तर सत्वाची वृद्धी होते आणि रजतम कमी होतात. सत्वाची वृद्धी झाली की सात्विक 14, 16, 17. हा. नाही, नाही. समाधी अशी आहे की नाही तिथे देह विसर्जन केला, अशी समाधी बांधलेली वगैरे काही नाहीये तिथे. नाही, नाही. तसा उल्लेख तरी नाहीये कुठे. तो शरयू मध्ये त्यांचा देह हे केला एवढंच आहे. समाधी स्थान असं नाहीये. हा, कारण चरित्रात तर आलेलं नाहीये. आणि तसं असतं तर जसं औरवाडसाठी महाराजांनी हे केलं तसं तिथलं काहीतरी त्यांनी हे सांगितलंच असतं ना. हम्म. म्हणजे आपल्या गुरूंच्या स्थानाबद्दल त्यांचं एवढं हे होतं की ते त्यामुळे अं, हा, आणि म्हणजे दीक्षित स्वामींचं कायम वास्तव्य औरवाडलाच आहे म्हणजे. मानतो नाही आहे. हो, अनुभव आहे. अनुभव आहे. काय? हो. हो. चालेल. चला मग, गुरुदेव दत्त.